नमस्कार मित्रांनो, रिझ्यूम स्किल मध्ये आपलं स्वागत आहे. MS वर्डचा वापर करून आपण आज एक छानसा रिझ्यूम बनवूया. हा रिझ्यूम तुम्ही तुमच्या जॉबसाठी तुम्हाला कामी आणता येईल. तर सुरुवात करूया मायक्रोसॉफ्ट वर्डपासून. माझ्याकडे आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड 2013 हा प्रोग्राम. या प्रोग्रामला सुरुवात करण्या अगोदर आपण पाहूया पेज लेआउट. पेज लेआउट म्हणजे पेजचा सेटअप हा तुमचा कसा असला पाहिजे. त्याच्यामध्ये पेपरची जी साईज आहे ती A4 हा पेपर आपण वापरावा प्रिंट काढण्यासाठी. मार्जिन ह्या आपण नॉर्मल ठेवाव्या किंवा आपण नॅरो मार्जिन ठेवली तरी चालेल. त्यानंतर ओरिएंटेशन हे पोर्ट्रेट असावं. अशा पद्धतीने आपण सेटअप केला आहे. आता जाऊया आपण होम टॅबकडे. होम टॅबवर आपल्याला आपलं जे नाव आहे, सुरुवातीचं जे आपलं स्वतःचं नाव आहे ते आपल्याला बोल्ड करायचं आहे. तसंच आता सर्व फॉन्टची जी साईज आहे ती आपल्याला 12 हवी आहे. तर त्याच्यासाठी आपण सिलेक्टमध्ये सिलेक्ट ऑल करूया आणि जी फॉन्टची साईज आहे ती स्टँडर्ड आपण 12 ठेवूया. रिझ्यूमसाठी रिकमेंडेड फॉन्ट साईज ही 12 आहे, त्यामुळे तुम्ही ही साईज घेऊ शकता. आता आपण आपल्या रिझ्यूमला फॉर्मॅट देऊया व्यवस्थित. आपण हेडिंगला इथे बोल्ड केलेलं आहे. त्यानंतर आता खाली काही डिटेल आहे जसं कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID. याला देखील तुम्ही बोल्ड इफेक्ट अप्लाय करू शकता. या पद्धतीने आपण याला बोल्ड केलेला आहे आणि टॅबच्या साहाय्याने याला स्पेसिंग देखील अशा पद्धतीने अप्लाय करू शकता. असा हा तुमचा वरचा हेडर पार्ट तयार झालेला आहे. आता ऑब्जेक्टिव्ह या हेडिंगला आपण फॉर्मॅट करूया. याला फॉर्मॅट करण्यासाठी तुम्ही पॅराग्राफ ग्रुपमधनं एक फिल कलर देऊ शकता. याला जसं मी तुम्हाला इथे दाखवतोय लाईट कलर ग्रे कलर देऊया आपण इथे. याला बोल्ड इफेक्टने अप्लाय करूया आणि याला कॅपिटलमध्ये दाखवण्यासाठी अप्पर केस चेंज केस मधला हा पर्याय त्याला क्लिक करूया. अशा पद्धतीनं हा ऑब्जेक्टिव्ह आपण इथे दाखवतोय आणि ऑब्जेक्टिव्हचा जो पॅराग्राफ आहे तो मी इथे तुम्हाला जस्टिफाय करून दाखवतो. अशा पद्धतीने एक सुंदर ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला इथे दिसतंय. आता एज्युकेशनल डिटेलला सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं बॅकग्राऊंडला एक ग्रे कलर भरता येईल, त्याला बोल्ड करता येईल आणि या इथून तुम्ही त्याला अप्पर केस करून घेऊ शकता. म्हणजे ते एकसारख्या हेडिंग तुम्हाला इथे पाहायला भेटतील. आता इथे तुम्हाला एक छानसा टेबल एज्युकेशन डिटेलच्या खाली तुम्हाला हवा आहे. त्याच्यासाठी इन्सर्ट या टॅबला क्लिक करा. त्याच्यामध्ये टेबल ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जेवढा हेडिंग पाहिजे आहे जसं 4, 5 ते तुम्ही सिलेक्ट करा. आता हेडिंग ज्या ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या तुम्ही इथून घेऊ शकता. जसं की एक्झामिनेशन, बाजूच्या टॅबमध्ये युनिव्हर्सिटी ऑर बोर्ड, पब्लिक बोर्ड, त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग, त्याच्यानंतर पर्सेंटेज आणि क्लास. अशा या हेडिंग तुम्ही इथे लिहू शकता. आता या हेडिंग सिलेक्ट करून घ्या सगळ्याच्या सगळ्या आणि याला तुम्ही बोल्ड करू शकता अशा पद्धतीने. आता शेवटी क्लिक करून टॅब बटनला दाबा म्हणजे खाली एक नवीन ओळ तयार झालेली दिसेल. आता इथे एज्युकेशन जे आहे ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा. म्हणजे जे हायर क्वालिफिकेशन आहे ते वर राहू द्या आणि SSC जे आहे HSC SSC ते खाली लिहा. तर सुरुवात करू आपण PG पासून. समजा इथे मी टाकतोय MSc. अशा पद्धतीनं बोर्ड आणि युनिव्हर्सिटी. अशा पद्धतीनं इयर ऑफ पासिंग आपण इथे टाकूया. पर्सेंटेज टाकूया. क्लास टाकूया. अशा पद्धतीने आपण इथे एक एज्युकेशन टाकले.
आता टॅबच्या मदतीने तुम्ही खाली येऊ शकता. हा पोर्शन मी सिलेक्ट करतो आणि याला बोल्ड इफेक्ट लागलाय तो मी काढून घेतो. अशा पद्धतीने तुम्ही हा दाखवू शकता सेक्शन. आता सेम वे आपल्याला खाली देखील पुढचं जे एज्युकेशन आहे, जसं मी BCA ग्रॅज्युएशन आहे माझं, तुम्ही ते इथे लिहितो. तर ही जी व्हॅल्यू आहे मी ती कॉपी करतोय, Ctrl+C बटन दाबून आणि खाली Ctrl+V च्या साहाय्याने मी ते पेस्ट करतोय. आता याला लागणारं जे इयर आहे ते मी इथे लिहितोय, पर्सेंटेज लिहितोय. या व्हॅल्यू आपण Ctrl+C Ctrl+V करून कॉपी पेस्ट करू शकता. परत टॅब, परत तुम्हाला जे नेक्स्ट एज्युकेशन लागतंय, जसं मी आता HSC दाखवतो इथे. बोर्ड लिहूया आपण इथे, औरंगाबाद बोर्ड, आणि इयर लिहूया. त्याच्यानंतर पर्सेंटेज, त्याच्यानंतर क्लास. अशा पद्धतीने आपण परत एकदा टॅब देऊया आणि लास्ट SSC. परत ही व्हॅल्यू मी कॉपी करतो. व्हॅल्यू देखील आपण Ctrl+C Ctrl+V च्या सहाय्याने रिपीट करू शकता. आता हा पूर्ण टेबल हा व्यवस्थित सिलेक्ट करून देतो मी आणि याला हा बोल्ड इफेक्ट काढून टाकतो. आता एकसारखं दिसतंय हे. आता अल्टरनेशन इफेक्ट देऊया, म्हणजे दुसऱ्या ओळीला सिलेक्ट करा आणि याच्या आतमध्ये तुम्ही असा ग्रे कलर फिल करू शकता. परत एक ओळ सोडून परत त्याच्या खालच्या ओळीला सिलेक्ट करा आणि याला देखील तसा इफेक्ट अप्लाय करा. असा देखील टेबल तुम्ही अट्रॅक्टिव्ह करू शकता. तर असा हा आपला एज्युकेशनल डिटेलचा टेबल असला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही तो दाखवू शकता. ज्या गोष्टीला कमी जागा लागते त्याला तुम्ही अशा पद्धतीने ड्रॅग करू शकता. म्हणजे जागा आपल्या रिझ्यूम साठी एकदम पूरक आपण इथे ठेवू शकतो. असा हा आपला छानसा छोटासा एज्युकेशनचा टेबल आपण इथे तयार केलेला आहे. आपल्या गरजेनुसार आपण याला स्ट्रेचिंग देऊ शकतो. आता वर्क एक्सपिरियन्स याला देखील आपल्याला अट्रॅक्टिव्ह करता येईल. या हेडिंगला सिलेक्ट करा, याला देखील तुम्ही ग्रे कलर फिल करा, याला बोल्ड करा आणि याला देखील कॅपिटल साठी अप्पर केस करा. आणि वर्क एक्सपिरियन्सचे जे काही तुमचे पॉइंट्स असतील ते तुम्ही प्रॉपरली सिलेक्ट करून घ्या आणि याला देखील जस्टिफाय हा परिणाम लागू करा. आता याच्यामध्ये देखील तुम्ही अशा पद्धतीने टॅब देऊ शकता आणि इथे कोलन सिम्बॉल दाखवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे टेक्स्ट आहे त्याला तुम्ही अशी फॉर्मॅटिंग लागू करू शकता. याच्या ज्या छोट्या छोट्या सब हेडिंग आहेत त्याला देखील तुम्ही बोल्ड इफेक्ट अशा पद्धतीने लागू करू शकता. या पद्धतीने आपण वर्क एक्सपिरियन्स हा सेक्शन असा दाखवू शकतो. सेम वे पुढच्या हेडिंग देखील आपण अशाच पद्धतीने कंटिन्यू करूया. याला देखील ग्रे, अप्पर केस आणि बोल्ड इफेक्ट. आणि जो तुमचा पॅराग्राफ आहे त्याला जस्टिफिकेशन्स अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. टेक्निकल स्किल्स ज्या आहेत त्याला देखील तुम्ही सेम इफेक्ट रिपीट करू शकता अशा पद्धतीने. आणि त्याच्या ज्या सब हेडिंग आहेत त्याला तुम्ही बोल्ड परिणाम लागू करू शकता जेणेकरून ते
अट्रॅक्टिव्ह दिसेल. अशा पद्धतीनं हा इफेक्ट तुम्ही ते टॅबच्या सहाय्याने इथे कोलनच्या अगोदर टॅब बटन दाबा एकदा किंवा दोनदा, जेवढा स्पेस तुम्हाला दाखवायचा आहे. अशा पद्धतीने इथे जर स्पेस हवा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही याला शो करू शकता, जेणेकरून हे अट्रॅक्टिव्ह पद्धतीनं डिस्प्ले केलं जाईल. त्यानंतर पुढचे पॉइंट सेम वेने तुम्ही अशाच पद्धतीनं फॉर्मॅट करू शकता. हा पुढचा पॉइंट आहे आपला प्रोजेक्टचं जे मेन सब हेडिंग आहेत ते आपण बोल्ड दाखवूया. अशा पद्धतीनं ते तुम्हाला दिसतंय आपण काय करतोय ते, जेणेकरून ते तुम्हाला अट्रॅक्टिव्ह करता येईल. इथे देखील कोलन नंतर टॅब बटन दाबा, जेणेकरून वरच्या हेडिंग प्रमाणे ते देखील तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दाखवता येईल. एका लेवलमध्ये तुम्ही याला घेऊ शकता अशा पद्धतीनं, जेणेकरून ते तुम्हाला एकसारखाने अट्रॅक्टिव्ह दाखवायला मदत होईल. अशा पद्धतीने आपण हे सगळं दाखवत आहोत. या पद्धतीने तुम्ही ही सगळी माहिती अशी भरू शकता. सेम वे तुम्ही बाकीच्या हेडिंग रिपीट करू शकता. जो पॅरेग्राफ असेल त्याला जस्टिफाय करून तो अजून अट्रॅक्टिव्ह दाखवू शकता. तर ह्या अशा स्किल आहेत छोट्या छोट्या ज्या आपण दाखवू शकतो. पर्सनल डिटेलला देखील अशा पद्धतीने ते टॅबच्या सहाय्याने तुम्ही याला अजून अट्रॅक्टिव्ह करू शकता. जेणेकरून ते तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दाखवता येईल. अशा पद्धतीनं आपण तयार करत आहोत. रिझ्यूमला लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला इथे ज्या तुम्ही पाहू शकता, रेफरन्सेस आणि सर्वात शेवटी डिक्लेरेशन, याला देखील तुम्ही हा इफेक्ट अप्लाय करू शकता. या पद्धतीनं आपला हा रिझ्यूम इथे तुम्हाला पाहता येईल. इथे एंटर बटन याला आपण खाली घेऊया आणि टॅबच्या सहाय्याने याला शेवटी नेऊया. आता हा तुमचा रिझ्यूम इथे तयार आहे. याला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी अजून काही गोष्टी तुम्हाला करता येईल, जसं की तुम्ही याला सिलेक्ट करून याचा इंडेंटिंग वाढवू शकता, मध्यभागी याला ठेवू शकता. त्यानंतर आपण डिझाईन सहाय्याने याला एक छानशी बॉर्डर लागू करू शकतो. बॉर्डर याच्यामध्ये स्टँडर्ड सगळ्या बॉर्डर अवेलेबल आहे. यापैकी कुठलीही बॉर्डर तुम्ही इथे घेऊ शकता, जेणेकरून तुमचा जो रिझ्यूम आहे तो तुम्ही अजून अट्रॅक्टिव्ह दाखवू शकता. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बॉर्डर इथून तुम्ही देऊ शकता. असा हा रिझ्यूम आपल्या समोर आहे. इथे तुम्ही तुमचा फोटो देखील ऍड करू शकता. इन्सर्ट मेनूमध्ये टेक्स्ट बॉक्सच्या सहाय्याने इथे तुम्हाला एक ड्रॉ टेक्स्ट बॉक्स पर्यायाला क्लिक करायचं आहे आणि ते एक छोटासा असा बॉक्स ड्रॉ करायचा आहे. ह्याच्यामध्ये शेप आउटलाईन याची काढून टाकायची, नो आउटलाईन करायचं आहे आणि इन्सर्टमध्ये पिक्चरमध्ये जिथे कुठे आपला फोटो असेल तो आपण इथे अशा पद्धतीनं ॲड करू शकतो.
असा हा बायोडेटा मित्रांनो तुम्ही तुमचा छोटासा तयार करू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि असे अनेक रिझ्यूम किंवा अशा पद्धतीचा बायोडेटा तुम्ही तयार करू शकता। बायोडेटासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या स्किल तुम्हाला इथे पाहायला भेटतील। तुम्हाला बायोडेटा बनवण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता 9423457875। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर फेसबुक पेजलाही लाईक करा, तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।